एक मिनिट हां एक मिनिट हां याचंच सांगा इंदोरमधली ना इंदोरमधून तुमची बहीण होती हां काय झालं त्यांचं हां इंदोरमध्ये माझी बहीण होती हां. तिच्या पण गर्भामध्ये गाठा होत्या हां. आणि नेहमी बिमार पडत होती. मी ती आजारी पडत होती हां हां आजारी पडत होती हां नेहमी. हां किती दवाखाना करत होते पण तरी काही फरक नाही पडत. पास्टरने प्रार्थना केली हां मास्टरने प्रार्थना केली त्यामुळे तिचं आता पूर्ण घरामध्ये चांगलं झालं. त्यांच्या गर्भापासून किती किती दिवसापर्यंत त्यांना हे आजार होता त्यांना प्रॉब्लेम होतं हे तिला बरेच दिवस झाले बरेच दिवस तरी अंदाज वर्ष 5-6 किती वर्ष झाले. 5-6 वर्षापर्यंत घरामध्ये काय होते म्हणजे ती बिमारच पडत बिमार होते गाठी होते घरामध्ये हां. ते गाठीमध्ये त्यांना सारखं आजारी पडायचे त्यांना आजारी पडायचे आणि पोटात दुखत आणि पोटासारखं दुखायचं जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती फोनवरती प्रार्थना झाली तेव्हापासून तेव्हापासून ते त्यांच्या पोटापासून गाठी गायब झाले आणि ते पूर्ण ते नेले आता आणि त्याच्या पोरीचं तिच्या पोरीच्या पण पायावर सगळे फोडे फोडे होते त्याला त्याच्या- पण 1 वर्ष झाले. त्या पोरीला पूर्ण पायावर फोडे फोडे होते हां. आणि किती वर्ष झालं ते पूर्ण 1 वर्ष झालं 1 वर्ष झाले. ती बेडवर होती का हां? बेडवर होती का बेड होते ना फोड म्हणजे ना का बेड रेस्ट म्हणजे असं खाट बसून होते का काही ठिकाणी मग ती पण ते सर्व पायावर होत होते पायावर होत होते शाळेत होत होते हां पाणी रंध पायातलं असं पाणी गळत होतं हां सगळं पाणी हां राहत होतं. हां हां येशू देवाने प्रार्थना केली तेव्हा हां तिचं एकदम म्हणजे त्यांच्या ज्यावेळेस फोनवरती प्रार्थना झाली मग देवाने त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं कार्य आता केलं. 4-5 दिवसातच तिला रिझल्ट चार रोज भेटला आता त्यांच्यामध्ये दुःख काही नाही म्हणजे देवाने देवाने महान कार्य केलं जोरात बोला हालेलुया